उद्देशुदे नाभिकाराचा तै नवरस सुधाब्धीचा थावो लाभे. भगवान संत सम्राट माऊली एका गीतेवरील भाष्य करत असताना मंगलाचरण हे एक प्रकारचं वार्तिक किंवा हा असणाऱ्या आध्यात्म क्षेत्रातील समृद्ध अनुभूती तीच शब्दाच्या द्वारा अभिव्यक्त करतात. त्यामध्ये सकाळी आपण पाहिलं, तुमचा अनुग्रहो गणेशू जयी दे आपुला सौरसू तै सारस्वती प्रवेशू बाळक आहे अथी, की भगवान श्रीगुरु किंवा श्रीगुरु राजांचा जो अनुग्रह हीच आपल्या जीवनातील गणेश नावाची इष्टदेवता आहे. म्हणजे गणेश म्हणजे कोण, तर भगवान परमात्म्याने केलेला अनुग्रह, भगवान श्रीगुरूंनी केलेला अनुग्रह, कृपा, अनुकंपा. तर आपल्या अध्यात्म साधनेमधील आत्मज्ञानाच्या आड प्रतिबंध रूपाने येणारी सर्व प्रकारची विघ्न, त्या विघ्नांचं निवारण करणारी देवता शास्त्रामध्ये जी गणेश सांगितली आहे तीच ह्या ब्रह्मविद्येमध्ये ती देवता म्हणजे श्रीगुरूंनी केलेला अकारण निर्हेतुकी अशा प्रकारचा अनुग्रह किंवा अहेतुकी केलेली कृपा, हेच काय आहे, गणेश आहे. आणि तो गणेश म्हणजे श्रीगुरूंची कृपा जई आपुला सौरसू दे, ज्या वेळेला आपला कौल देते म्हणजे आपली प्रसन्नता त्या ठिकाणी प्रदर्शित करते, की शिष्याच्या गुणांनी त्याच्या अधिकारांनी जेव्हा अत्यंत प्रीतिपूर्ण अशा प्रकारचा उपदेश करताना त्याच्या कल्याणाची त्यांच्या अंतःकरणात अत्यंतिक तीव्र अशा प्रकारची इच्छा उत्पन्न होते, त्यालाच म्हणतात की जयी दे आपुला सौरसू, किंवा आपला सौरस म्हणजे आपला असणारी सुरसता. रस शब्दाचा अर्थ आहे रस म्हणजे आनंद, आणि ते आनंद रूप कोण आहे, तर श्रुती सांगते रसो वै साहा, परमात्माच एक आनंद रूप आहे आणि परमात्मा रूप असणारे श्रीगुरु हे आनंद रूप आहेत. ते आपला आनंद तेव्हा त्याच्या हृदयामध्ये संक्रमित करतात आणि अशी स्थिती येते त्यावेळेला त्या श्रद्धापूर्ण असणारा, श्रीगुरूवर अत्यंत निष्ठा असणारा असा ब्रह्मविद्येचा जो साधक आहे, ब्रह्मविद्येची साधना करणारा किंवा श्रोता, श्रवणाचा अधिकार संपादन केलेला असा जो श्रोता आहे, त्या श्रोत्याला ते सांगतात, तो जरी बालक असला म्हणजे त्याच्या ठिकाणी बुद्धिमांद्यादी दोष असले किंवा त्याच्या बुद्धीमध्ये अपरिपक्वता नसली किंवा अनेक प्रकारची जे काही श्रुतीचं अध्ययन त्याचं नसलं किंवा त्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या उदाहरणं किंवा युक्ती त्याच्या ठिकाणी नसल्या तरीसुद्धा श्रीगुरूंच्या कृपेचं असं अलौकिक सामर्थ्य आहेत की ते त्याला कानावचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होणी उठी कवणू एकूजो, अशा प्रकारचं त्याला ब्रह्मानुभूती त्याला करून देऊ शकतात. म्हणून त्याचं असणारं साधन जे काही शास्त्रचिंतन आहे, त्या शास्त्रचिंतनामध्ये लहान बालकाचा म्हणजे बालक म्हणजे या ठिकाणी काय आहे, त्या विषयांमध्ये जो अनभिज्ञ असतो, ब्रह्मविद्ये संबंधाने जो अनभिज्ञ आहे तो बालक आहे. आणि त्या बालकाला सरस्वती म्हणजे या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये किंवा आवारामध्ये प्रवेशवाती त्याचा देखील प्रवेश करू, सारस्वती प्रवेशू बाळकाई हे अति, त्या लहान बालकाचा देखील, किंवा जर एखादा मुलगा बालक असला त्यांनी सांगितलं मूकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम. जसा एखादा पांगळा मनुष्य आहे तर त्या पांगळा मनुष्य पर्वताचं उल्लंघन करू शकतो, किंवा मुकम करोती वाचालम, मुका असणारा मनुष्य भरपूर बोलू शकतो. याचं कारण काय आहे, यत कृपा, ज्याच्या कृपेने. तसं तिथं म्हणतात की तमहम वंदे, त्याला आम्ही वंदन करतो. असे वंदनीय जर कोण असतील तर ते आमचे श्रीगुरू आहेत असं सांगितलं. आता माऊली पुढच्या वेळी सांगतात, जी दैविकी उदार वाचा जई उद्देशू दे नाभिकाराचा
तै नवरस सुधाब्धीचा थावो लाभे. या ठिकाणी सांगतात जी दैविकी म्हणजे अलौकिक असणारी, दैवी असणारी, दिव्य असणारी अशी जी उदार आणि जी शिष्याचं कल्याण करावं आणि याविषयी जे अंतकरण ज्या श्रीगुरूंचं अंतकरण ओतप्रोत भरलेलं आहे, ओतप्रोत ओसंडून वाहत आहे की माझ्या सत्शिष्याचं शरणागताचं अत्यंत मंगल व्हावं आणि याविषयी त्याची उदार असणारी, औदार्यपूर्ण असणारी अशी वाचा म्हणजे अशी वचनं किंवा अशी वाणी जै नाभिकाराचा उद्देशू दे. ज्या वेळेला ती नाभी म्हणजे जसं सांग ना जनकाला याज्ञवल्क्य म्हणतात काय अभयम जनक प्राप्तोशी ना, अभयम जनक प्राप्तोशी, तो अभयाला प्राप्त झालेला आहे. म्हणजे हे जनका तुला असा बोध झालेला आहे की आता तुला कोणतंही भय राहिलं नाही. कारण भयाचं कारण कोण आहे? द्वैताद्वयी भयम भवती, द्वैतामध्ये भीती निर्माण होते. आपण नेहमी चिंतन करतो आपणापेक्षा, आपल्याहून भिन्न, आपल्यापेक्षा श्रेष्ठ, आपल्या विरोधी, आपल्याहून अधिक प्रबल आणि आपल्या सत्तेतला जर पदार्थ असेल तर तो पदार्थ भयाला कारण होतो. तेव्हा व्यवहारामध्ये जरी द्वैत असलं भयाला कारण होतं असं आपण म्हणतो, परंतु ते द्वैत भयाला कारण कधी होतं? ज्यावेळेला त्या द्वैताविषयीची सत्यत्व बुद्धी असते आणि या ठिकाणी द्वैताचं अधिष्ठानच सत्य आहे आणि द्वैतच मुळे काय आहे, काय नाही विकल्पो नाही वस्तू. द्वैत जे आहे त्याच्या ठिकाणी कोणतीही वास्तवता नाही, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही. तसं स्वप्नातल्या शत्रूला आपण घाबरू, पण जागृत झाल्यानंतर स्वप्नातल्या शत्रूविषयी भय राहील का? भय राहणार नाही. तसं या ठिकाणी द्वैत जे आहे त्या द्वैताचं मूलभूत कारण असणारं अज्ञान, त्या अज्ञानाचाच निराश श्रीगुरू करून देतात. म्हणून ते उद्देशू दे नाभिकाराचा. जो शिष्य आलेला आहे की तो शिष्य म्हणत असतो बहुत जाचलो संसारे, काय मोहमाया जाळाच्या विखारे, त्रिगुण येताती लहरे, तिने दुःखे थोर आक्रंदलो. अशा प्रकारचा तो शिष्य जेव्हा श्रीगुरूंकडे येतो त्यावेळेला तो आपल्या दुःखाने आपण किती गांजलेलं आहे हे त्यांच्या पुढं आत्मनिवेदन करतो. आणि अशा वेळेला जर श्रीगुरू त्याला असं सांगतात, म्हणजे वेदांत संप्रदायामध्ये तू भिवू नकोस. कारण का की तू ज्या बंधनाला भीतो त्या बंधन मुळीच खरं नाही आणि तुझ्या मुक्तीची इच्छा करतो ते तुझं स्वतःचं स्वरूप आहे. तू नित्य मुक्त निर्विकार असं ब्रह्म आहेस असा प्रथम उपदेश करतात आणि नंतर मग त्याच्या अनेक असणाऱ्या शंकेचं समाधान करण्यासाठी आपल्या वाणीचा विस्तारपूर्वक त्याला कथन करतात, सांगतात ह्या विषयासंबंधाने. तर इथं असं आहे की उद्देशू दे नाभिकाराचा. नाभिकाराचा उद्देशू दे म्हणजे त्याला अभयदान. हां 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 ते हे घ्या, त्या सकाळीच आपण हे केलं की त्याला तू भिवू नकोस असं सांगतात. विवेक चूडामणीचंच उदाहरण, पण तो श्लोक आहे, तो श्लोक सांगतात. मा भैष्ट विद्वांस तव नास्ति उपायः. जरा सावकाश म्हणा, मोठ्याने म्हणा, जवळ घेऊन म्हणा. मा भैष्ट विद्वांस तव नास्ति उपायः संसार सिंधू. तू भिवू नकोस, तुझा कोणताही अपाय तुला होणार नाही. संसार सिंधू तरुणोस्तुपायः. संसार सिंधूतून तरुण जाण्याचा उपाय आहे, तू घाबरू नकोस असं सांगतात. एनैव याता यततो अस्य पारम. ज्याच्यामुळं ज्या साधनाचा अंगीकार करून अनेक पूर्व महासुरी ह्या संसार सागरातून पार करून गेले. तमेव मार्गम तव वदिष्यामी. आणि तोच मार्ग मी तुला आता त्याच मार्गाचा निर्देश किंवा उपदेश करीत आहेत असा जेव्हा अभिप्राय व्यक्त करतात. उद्देशू दे नाभिकाराचा म्हणजे अभयाचा उद्देश म्हणजे त्या ठिकाणी त्याला आता काही शब्द त्याला आपला जो उद्देश आहे तो उद्देश काय करतात त्याला प्रगट करून सांगतात. उद्देशू दे नाभिकाराचा
त्याचा अभिप्राय व्यक्त करतात, अरे तुला भिण्याचं काहीच कारण नाही. या संसार सागरातून अनेक जण तरुण गेले आहेत, काय मार्ग दावनी गेले आधी, दयानिधी संतते तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंथा कोठे काही. तुला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असं सांगतात. आणि अशा वेळेला त्या पुरुषाला केवळ ही ब्रह्मविद्याच हस्तगत होते असं नाही, ती रसपूर्ण असणारी ब्रह्मविद्या ही प्रगट करताना त्याला तै नवरस सुधाब्धीचा ठावो लाभे. त्यावेळेला हे जे नवरस आहेत म्हणजे साहित्यामध्ये असणारे शृंगार, शांत, काय वीर रस किंवा बिभत्स रस, भयानक रस, असे हे जे सगळे रस आहेत, तर ह्या रसांचा ठावो लाभे. ह्या रसांचं जी काही ठाव म्हणजे याचं मूलभूत असणारी त्याचं जे गांभीर्य आहे किंवा मूलभूत असणारा जो स्रोत आहे, जिथून हे नवरस जे आहेत ते नवरस जिथून उद्भूत होतात, तर त्या मधुसूदन सरस्वतींनी भक्तिरसायनमध्ये लिहिले नवरस मिलितम वा, असा प्रथमच श्लोक आहे तो. तर त्या ठिकाणी ह्या नवरसाचं खरा रस, हे नवरसांचं अधिष्ठान कोण आहे, मूलभूत स्थान कोण आहे, तर ब्रह्मस्वरूप आहे, आपलं स्वरूप आहे. आत्मा हा नवरसांचा अधिष्ठान आहे. म्हणून त्याला काय होतं, कोणत्याही रीतीनं साहित्यिक अंगाने, चांगलं पहा, साहित्यिक अंगाने जरी निरूपण केलं श्रीगुरूंनी, तरी त्या शिष्याला त्या ठिकाणी आपातता फक्त वाक्यम रसात्मकम काव्यम, त्याला एवढाच साक्षात्कार होत नाही का ह्या अमक्या रसाचा ह्या रसाची अभिव्यक्ती झाली किंवा त्या रसाचा असणारा स्थायी भाव, विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव, याचंच एवढंच त्याला ज्ञान होऊन त्या साहित्याचाच आनंद तो घेतो असं नाही. साहित्याच्या ह्या नवरसाचा ठाव म्हणजे ह्या किती खुली आहे, याची खुली काय आहे, रसो वै सहा, परमात्मा रसरूप आहे. म्हणून त्या रसरूप परमात्म्यापासूनच त्या नवरसांची अभिव्यक्ती होताना दिसते. पण हे कधी कळेल, नवरसांचा ठावो म्हणजे त्याचा तळ गाठील, त्याची खोली जाणील, त्याचं गांभीर्य, त्याचा साक्षात्कार करील, ही योग्यता कोण देतात, जै श्रीगुरु. त्याला उद्देशू दे नाभिकाराचा. त्या ठिकाणी त्याला नाभी न म्हणजे माभीही, तो काही काय मा बहिष्ट, तू भिवू नकोस, असा जेव्हा त्याला आश्वासित श्रीगुरु करतात, त्याच वेळेला त्याला ह्या नवरस रूपी असणारा सुधाब्धी म्हणजे अमृताचा सागर, त्या सागराचा ठाव म्हणजे त्याचा तळ त्याला स्पष्टपणे गाठता येतो किंवा प्राप्त होतो असं सांगितलं. जी आपुलिया म्हणजे याचा अर्थ काय, श्रीगुरूंची कृपा असली तर सारस्वती प्रवेशू बाळकाई आती. श्रीगुरूंची कृपा असली तर नवरस सुधाब्धीचा ठावो लाभे. म्हणजे गुरुकृपेने काय होऊ शकत नाही, काही पण होऊ शकतं. म्हणून सांगतात किंवा जी आपुलिया स्नेहाची वागीश्वरी, जरी मुके आते अंगीकारी, तरी तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. आता म्हणतात जर अहो श्रीगुरु, आता इथं काय सरस्वती आपल्याला काय होतं, जसं मागे सांगितलं गणेश देवता आहे, पण इथं गणेश देवता कोणते, श्रीगुरूंचा आपल्यावर असणारा जो अनुग्रह, हीच कोणी गणेश देवता आहे. म्हणजे आपण जेव्हा श्रीगुरूंना शरणागत होतो तेव्हा त्यांनी जर आपला अंगीकार केला तर समजायचं की आता सारस्वतामध्ये किंवा ह्या ब्रह्मविद्येमध्ये आपला निश्चित प्रवेश होणार. कारण श्रीगुरूंचं काय केलं आहे, त्यांनीही तू माझा आहेस असा स्वीकार केला. अगोदर आपण मी तुझा आहे म्हणतो, पण ते तू माझा आहे असं श्रीगुरू जेव्हा अंगीकार करतात, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने त्या सारस्वती प्रवेशू बाळकाही आती. जरी त्याच्यात बुद्धिमांद्यादी असलं, शास्त्राध्ययन नसलं, तरीसुद्धा त्याचा ह्या सारस्वताच्या प्रांगणामध्ये पूर्णपणे प्रवेश ब्रह्मविद्येमध्ये होऊ शकतो. तसंच दुसरं सांगतात की जर त्यांनी दैविक औदार्यपूर्ण अंतकरणपूर्वक शिष्यावर असणारी करुणा ओतप्रोत अंतकरणाने जर ते म्हणतील की तू भिवू नकोस, तर त्यावेळेला त्याला ह्या नवरस रूपी अमृतसागराचा ठाव लागतो असं सांगितलं. आता ह्या ओळीमध्ये सांगतात जी म्हणजे जी हे आदरपूर्वक श्रीगुरूंना
संबोधन आहे की जी म्हणजे अहो श्रीगुरु आपल्या स्नेहाची वागीश्वरी, तुमच्या स्नेहरूपी असणारी जी वागीश्वरी म्हणजे सरस्वती. मग इथं सुद्धा सरस्वती देवता कोणती आहे? तर श्रीगुरूंचा सत्शिष्यावर असणारा जो स्नेह, तो स्नेह हीच कोणी काय आहे? वागीश्वरी. बरोबर ना? स्नेहाची वागीश्वरी म्हणजे श्रीगुरूंचा आपल्यावर काय इमिदा स्नेहने असं सांगतात. स्नेह म्हणजे काय? तर जसं एखादा चिकट अशा प्रकारचा बुळबुळीत म्हणतो आपण, तेलकट असा जर पदार्थ असेल, जर समजा माशी त्या याच्यावर बसली, त्या पदार्थावर, चिकट असणाऱ्या पदार्थावर माशी तडफड करते तरी त्या माशीला त्याच्यातून निघता येत नाही. तसा श्रीगुरूंच्या अंतःकरणाचं आकर्षण त्या शिष्याकडं असं झालं पाहिजे की त्यांचा स्नेह आपल्या ठिकाणी, स्नेह म्हणजे त्यांची असणारी अद्भुत अशा प्रकारची प्रीती. जरी करायचं नाही म्हटलं तरी त्या अंतःकरणाची धाव त्यांच्याकडे राहते. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये आलं की रामकृष्ण परमहंस देव त्यांच्याकडं ते कॉलेजला शिकत असताना, महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून शिकत असताना ते त्यांच्याकडे जायचे. आपल्या मित्राबरोबर पहिल्यांदा गेल्यानंतर त्यांना काय विचारलं की तुम्हाला भगवंताची भेट झालेली आहे का? तुम्हाला देवाची भेट झाली आहे का? झाली असेल तर तुम्ही मला करून देता का? असं सगळ्या विद्वानांना ते विचारायचे आणि सगळे विद्वान माघार घ्यायचे. रामकृष्ण परमहंसांनाही त्यांनी तोच प्रश्न विचारला. तर रामकृष्ण परमहंसांनी त्यांना सांगितलं की तुला जेवढ्या अंतरावरून मी पाहतो त्याच्यापेक्षाही जवळून मला परमात्मा दर्शन आहे, तुलाही होऊ शकेल असं सांगितलं. आणि कुठलाही विशेष परिचय नसताना त्यांनी त्याला ती अनुभूती करून दिली. कोणाला? विवेकानंदानं. वास्तविक शिष्य म्हटल्यावर त्याची काहीतरी परीक्षा पाहायला पाहिजे की नाही, त्याचा अधिकार आजमायला पाहिजे की नाही, काही विचार न करता शक्तिपात दीक्षा दिली आणि त्यांना 3 तासाचा निर्विकल्प समाधीचा अनुभव आणून दिला. इतका अनुभव आणून दिला की ज्या वेळेला ते सविकल्पमधून निर्विकल्पमध्ये समाधीमध्ये जायला लागले तेव्हा त्यांना लक्षात आलं की बाह्य असणारं हे स्थूल विश्व मावळत आहे, त्याच्यापेक्षा सूक्ष्म असणारं मन बुद्धी हेही मावळत आहे आणि अशा वेळेला आपलं सर्व अस्तित्वच आता या संपत आलेलं आहे. ते म्हणे मला ह्या समाधीची गरज नाही, माझं तुम्ही काय करून राहिले, याचं सुद्धा रामकृष्णाने न ऐकल्यासारखं केलं आणि त्यांना निर्विकल्प समाधी प्राप्तच करून दिला. असो, आता झाल्यानंतर त्यांच्याविषयी कितीतरी त्यांच्याविषयी आदरबुद्धी व्हायला पाहिजे की नाही, परंतु हे एक कॉलेज कुमार ह्याच थाटामध्ये त्यांना भेटत राहिले. आणि कधी भेटायचे? जेव्हा वाटेल तेव्हा भेटायचे. त्यांनी निरोप दिला म्हणून नाही. तर त्याचं वर्णन केलेलं आहे की रामकृष्ण परमहंस देव कोणीही जरी तिकडचं कलकत्त्याचं आलं दक्षिणेश्वरला तर त्यांना सांगायचे की तो नरेंद्र आहे ना, त्या नरेंद्रला तुम्ही ओळखता का? तर काही लोक म्हणायचे ओळखतो, किंवा कोणी तिथे भक्त सांगायचे ओळखत नसले ते यांच्याच गल्लीत राहतो, त्याचं नाव असं आहे. मग ते म्हणायचे की त्याला एकदा सांगा ना तुम्ही, त्याला माझ्याकडे यायला सांगा ना, असं रामकृष्ण परमहंस देव सांगायचे. कोणी निरोप दिला नाही, ते लवकर आले नाही, तर त्यांनी लिहिले की ते घराच्या छतावर जाऊन मोठ्याने, हे नरेंद्र तू कधी येतो, तुझ्यासाठी माझा जीव फार म्हणजे व्याकुळ झालेला आहे, असं ते स्वतःचे मनातल्या मनात मोठ्याने बडबड करायचे, म्हणजे स्वतःच बडबड करायचे मोठ्याने, त्याची वाट पाहायचे. याला म्हणायचं स्नेह. मग त्याच्यामध्ये गुंतलं, शिष्यप्रेमामध्ये गुंतलेले हे श्रीगुरू आहे. म्हणून त्यांनी लिहिलं श्रीगुरू काय गुरु हा भक्ता लागी माय, असं सगळा अभंगच येतो. काय गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव दुजा पाहता नाही त्रिलोकी. गुरु काय सगळं गुरु सुखाचा काय सागर गुरु गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना, असं वर्णन ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. तर गुरु हा भक्तासाठी काय आहे? माय आहे. म्हणजे हा माय म्हणजे कोणती? मानवी माय नाही, तर गुरु हा वत्सा लागी गाय. वत्स, कारण आईच्या मानवी प्रेमापेक्षा उदाहरण आईच्या प्रेमाचं, तर सगळ्या योनीमधल्या जे काही गायी आहे ना, तर त्या पशुयोनीमध्ये असणाऱ्या गायीचं प्रेम सर्वात श्रेष्ठ सांगितलं जातं. कारण गायी ज्या वेळेला प्रसवते
तेव्हा आणि आई प्रसवते त्यावेळेला त्याच्या अंगावर असणारं जे गर्भाचं वेष्टन असतं ते आई चाटून काढत नाही, दुसऱ्या दाई त्याचं काढतात. आणि हे जी गाई आहे ना त्या वासरा, आपण ऋषिकेशला असताना एकदा गाई पाहिली, त्या गाई म्हणजे अनेक 2-3 डॉक्टर बोलून कोणी असलं याच्यातलं त्यावेळेला तर अनेक ती गाई म्हणजे एकदम प्राणालाच मुक्ती अशी तिची स्थिती झाली, कारण ते वासरू खूप पोटामध्ये मोठं होतं. म्हणून त्यावेळेला विद्यानंद गिरीजी स्वामी होते मला वाटतं, तर ते बोलावलं डॉक्टरांना. नंतर त्यांनी काय केलं की तिची प्रसूती केली. ती फार कठीण होती, म्हणजे एक छोटंसं ऑपरेशनच्या पद्धतीनं त्यांनी केलं, तिला मोकळी केली. मोकळी केल्यावर ती गाई बेशुद्ध झाली आणि वासरू तसं त्या दारामध्ये पडलेलं होतं. नंतर ती गाई आपलं सगळं सत्संग सुटल्यावर जेवणं झाल्यावर लोक सारखी बघायला जायला लागले. आम्ही गेलो त्यावेळेला ती गाई थोडी शुद्धीवर आली. शुद्धीवर आली ती अशी खरकत त्या याच्याहून त्या वासराच्या जवळ झाली. तिला कोणी नेलं, तिला उचलून लाकडावर मग ते ऑपरेशन केलं होतं. ती गाय वळून गेली आणि जेव्हा तिची जीभ पोहोचली ना, तिनं पहिला त्याचा जार काढायला सुरुवात केली, त्याचं गर्भाचं वेष्टन. म्हणून गुरु हा काय त्याने वत्सा लागी गाय, त्या ठिकाणी हे प्रेम आहे, याला म्हणायचं इमिदा स्नेह नाही. अशा प्रकारचं आपुल्या स्नेहाची वागीश्वरी. आणि हीच कोण आहे? सरस्वती. श्रीगुरूंचा स्नेह संपादन करणं, मर्जी संपादन करणं, किंबहुना अकारण करुणा वरुणालय असणाऱ्या श्रीगुरूंचं निर्हेतुकी आईहेतुकी अशी प्रेम प्रीती आपल्यावर जडवून घेणं, हीच काय आहे? सरस्वती देवीचा अनुग्रह आहे. आणि हा अनुग्रह जरी मुके आते अंगीकारी, जरी एखाद्या मुक्या मनुष्याला जरी त्या श्रीगुरूंच्या स्नेहरूपी सरस्वतीनं त्याचा अंगीकार केला तर तो वाचस्पतीशी करी प्रबंधू ओढा. तर ते सांगतात की तो वाचस्पती म्हणजे बृहस्पती. बृहस्पती ही विद्येची देवता आहे, परंतु त्याच्याबरोबरही होडा प्रबंधू करी, त्याच्या ठिकाणी स्पर्धा करतो. कशासाठी? प्रबंध म्हणजे व्याख्यानाविषयी त्याच्याबरोबर बृहस्पती बरोबर देखील स्पर्धा करण्याची त्याला योग्यता प्राप्त होते. आणि हे सगळे जे आहे ना, हे अध्यात्मातले अनुभव आहे. त्या अनेक महापुरुषांनी किंवा पूर्वसूर्यांनी हे अनुभवलेले आहेत. म्हणून माऊली हे लिहितात. ती काय केवळ साहित्याची भाषा नाही, केवळ साहित्याची भाषा माऊलींना आवडतच नाही. त्या ठिकाणी सांगतात ते वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. परतत्वाचा स्पर्श करून देणाऱ्या श्रीगुरूंचं हे काय, ही वस्तुस्थिती आहे, हे वास्तवता आहे, आणि तेच वर्णन या ठिकाणी करतात. हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्मकर माथा पारुखे, तो जीवची परितुके महेशेशी. आता म्हणतात हे असो, हे जे वर्णन करतो तुम्हाला वाटेल की हे अलंकारिक वर्णन आहे, हे अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे की काय असं वाटेल. तेव्हा म्हणतात हे असो. आता हे राहू द्या, ही तर खरी वस्तुस्थितीच आहे. ते म्हणतात हे असो, हे बोलणं मी आता थांबवतो म्हणतो आणि पुन्हा बोलतच राहतात. एवढ्यावर माऊलींचं समाधान होत नाही. असो म्हटले आणि पुन्हा म्हणतात जयावरी दिठी झळके. आणि ह्या म्हणजे श्रीगुरूंचाच महिमान सांगून राहिले की नाही, पुन्हा त्यांचंच सामर्थ्य सांगतात. अहो ज्यांची कृपादृष्टी ज्या पुरुषावर झळके, म्हणजे ज्या पुरुषाच्या ठिकाणी झळकेल, म्हणजे ज्या पुरुषावर त्यांची कृपादृष्टी पडेल. जयाचेनी अपांग पाते ना, बंध जयाचेनी अपांग पाते, बंध मोक्ष आते, बरोबर ना. आणि भेटे जाणतया जाणते जयापाशी, असं त्यांचं महात्म्य. तर त्यांची कृपादृष्टी ज्याच्यावर झळकेल, ज्याच्यावर पडेल, किंवा की हा पद्म करू माथा पारुखे, हे जे काही आपण शक्तिपात दीक्षा म्हणतो, त्या शक्तिपात दीक्षेमध्ये ही एक पद्धती आहे की दृष्टी, आपण सकाळीच पाहिलं, कृपादृष्टी अवलोकिले आपल्या पदी बैसविले, अशा प्रकारची एक स्थिती आहे. आणि आता परवाच हे जे दीक्षा आहे ना, पंडित गोपीराज त्यांनी लिहिलं की, आणि आहे आता परिस्थिती की जवळजवळ ही शक्तिपात दीक्षा देण्याचं जे सामर्थ्य आहे काय आहे, ज्याला आपण म्हणतो शब्दरूपी गरुडावर, बरोबर ना, आरूढ होऊन आलेला जो परमात्मा आहे, तो त्या ठिकाणी आपल्या श्रोत्राच्या आकाशातून तो आपल्या हृदयापर्यंत जातो, साक्षात्काराला विषय होतो. ही परंपरा आहे. परंतु
याशिवाय ज्या पुरुषाच्या ठिकाणी बुद्धिमांद्यादी काही असेल किंवा प्रतिबंध असतील, त्यामुळे जर त्याला ज्ञान होत नसेल तर श्रीगुरूंच्या ठिकाणी एक अलौकिक सामर्थ्य आहे, त्यालाच म्हणतात दीक्षा. आपण सकाळी पाहिलं की ही दीक्षा म्हणजे शक्तिपात दीक्षा देण्याचं सामर्थ्य श्रीगुरूंच्या ठिकाणी असतं. परंतु हे जे तुम्ही शब्द शक्तिपात करता, बरोबर ना, शब्द शक्तिपात करता त्यावेळेला तुम्हाला झालेलं जे ज्ञान आहे, कोणाच्या माध्यमातून, शब्दाच्याच माध्यमातून झालेलं ज्ञान आहे, ते ज्ञान तुम्ही दुसऱ्याच्या हृदयात संक्रमित करू शकता. कोणत्या माध्यमातून? शब्दाच्याच माध्यमातून. ही एक सामान्यपणे अनादिकालापासून आलेली परंपरा आहे. परंतु हे जे सामर्थ्य आहे ना, हे सामर्थ्य काय आहे? तत्वज्ञान शब्दाच्या माध्यमातून बुद्धीवर आरूढ करणं. पण दुसरी जी पद्धत आहे ते तपस्येचं सामर्थ्य आहे. एक आहे ज्ञान आणि एक आहे तपस्या. तर त्या तपस्यामध्ये ज्याच्या ठिकाणी काया वाचा मन यांची अत्यंत शुद्धता असणं, नंतर शिष्याच्या कल्याणाविषयी उत्कट अभिलाषा असणं, या ठिकाणी किंवा ज्याच्या ठिकाणी जगता कल्याणाविषयी अत्यंत जगताचं दुःख हे आपलंच दुःख आहे अशी ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती आहे आणि त्याच्या पाठीमागे तपस्येचं बळ आहे, असे जे पुरुष आहेत, तर हेच पुरुष ह्या शक्तिपात दीक्षा देऊ शकतात. पण ह्या शक्तिपात दीक्षा देण्यासाठी लागणारं तपस्येचं सामर्थ्य कालाच्या ओघात, जसं भगवान शंकराचार्य भाष्यामध्ये काय सांगतात, अनुष्ठातूनां कामोद्भवात ना, या ठिकाणी अनुष्ठान करणाऱ्यांच्या ठिकाणीच अनेक दोष असल्यामुळं त्यांच्याच ठिकाणी कामाचा म्हणजे कामक्रोधादी विकारांचा संभव ह्या कळीकाळामध्ये असल्यामुळं ही दीक्षा देण्याचं सामर्थ्य जवळजवळ लुप्तप्राय झालेलं आहे. जसं आपण म्हणतो छांदोग्यामध्ये असणाऱ्या उपासना प्रचलित आहेत का? नाही. तसे अशा प्रकारचं ह्याच्या कृपा कटाक्षाने निहाळणं. कारण याच्यामुळं काय आहे, याच्यामुळं याचं आडंबर होऊन बरेच लोक याचा दुरुपयोग करतात आणि त्यामुळं जे श्रद्धावान लोक आहेत त्यांची ससेव उलपट होते किंवा त्यांचा काळ वायाला जातो किंवा त्यांना कटू अनुभव येतात. म्हणून ही दीक्षा ह्या दीक्षेविषयी मनुष्य सावधान असला पाहिजे. याच्यामध्ये एक प्रकारचं जे त्याला काय म्हणतात, संमोहन विद्या जी आहे, तर ह्या संमोहन विद्येचा आश्रय करणारे लोक अधिक झालेले आहेत. त्याला हिप्नॉटिझम म्हणतात. म्हणून या ठिकाणी ही दीक्षा फार जपून घेतली पाहिजे किंवा ही दीक्षा जवळजवळ लुप्तप्राय झाली. म्हणून जो राजमार्ग आहे त्या राजमार्गाचा आपण अवलंब करावा. म्हणजे काय? वेदांत वाक्याचा तात्पर्य निश्चय, उपक्रम, उपसंहारादी पाहून जे काही वेदांत वाक्याचा तात्पर्य निश्चय, याला काय म्हणतात? श्रवण. ही जी श्रवण, मनन, निधिध्यासन ही जी परंपरा आहे, याच परंपरेतून जावं अशी सध्याची स्थिती आहे. पण याचा अर्थ हे लोक नाहीच असं नाही, पण फार विरळे आहेत असं समजावं. म्हणून म्हणतात की दिठी जयावरी झळके की हा पद्मकर माथा पारखी. आता दुसरी दीक्षा कोणती आहे? तर पद्मकर म्हणजे श्रीगुरूंचं असणारं जे हस्तकमल आहे ते माथा पारुखे, म्हणजे त्याच्या मस्तकावर जेव्हा स्थिर होतं. तुकाराम महाराजांना हा अनुग्रहाचा अनुभूती झाली, म्हणून ते आपलं निळोबारायांना याची अनुभूती आली. तुकोबारायांनी साक्षात अनुग्रह हात ठेविला येऊन या कृपावंते, तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तकी आणि देवनी प्रसाद केले सुखी. आता तुकोबारायांना जो मंत्र झाला तो स्वप्नामध्ये श्रीगुरूंनी येऊन मंत्र दिला, रामकृष्ण हरी, अशी अनुभूती झाली. तसं हे जे आहे हे शक्तिपातच झाला की नाही त्यांच्यावर, हा त्यांच्या ठिकाणी शक्तिपात झाला. परंतु असा हा शक्तिपात करण्याच्या दोन पद्धती सांगितल्या. आणि असा शक्तिपात ज्या जीवाच्या वाट्याला येईल, म्हणजे ज्या भाग्यवान पुरुषाला ह्या श्रीगुरूंचा कृपा कटाक्ष किंवा त्यांचा हस्तकमल मस्तकावर ते ठेवतील स्थिर रूपाने, तर तो जरी वास्तविक जीव असला तरीसुद्धा महेशेशी तुके, तर तो त्या ठिकाणी महेशाबरोबर म्हणजे ईश्वराबरोबर नाही. आपण ती सकाळी तुम्ही ओळी सांगितली ना, जयाचेनी कृपा सावाये जीव ब्रह्म उपरला आहे. तिथं ब्रह्म शब्दाचा अर्थ काय करायचा? ईश्वर असा करायचा. आणि जर ते
ब्रह्म तृणातळी जाये उदासे जेणे. आणि जर श्रीगुरु उदासीन असतील तर जे मूळ जीव हा मूळचा काय आहे, ब्रह्मरूप आहे, पण तो कसपटासारखा येतो. म्हणजे मूळचा सच्चिदानंद घन ब्रह्मरूप असणारा जीव त्याची तुलना गवताच्या काडीची होते. अर्थात तो सुखी दुःखी जन्ममरण धर्मवान करता भोगता बद्ध अशा प्रकारचा होऊन बसतो. बरोबर ना. मग इथं आता जीवाची परी तुके महेशेची, तो मुळात जीव आहे पण त्याची तुलना ईश्वराबरोबर होते. तुके म्हणजे त्याची तुलना ईश्वराबरोबर. जीव हा ईश्वर कधीच होत नाही. कारण काय आहे, ब्रह्मसूत्राचा निर्णय आहे की त्यांच्या उपाधीमध्ये भेद असल्यामुळं जीव हा ब्रह्मरूप होईल, पण जीव हा ईश्वर कधीच होऊ शकत नाही. कारण इतकंच नाही तर ईश्वराच्या ठिकाणी असणारं जगताच्या उत्पत्ती स्थिती आणि लय याचं जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य जीवाच्या ठिकाणी कधीच येऊ शकत नाही, असं स्पष्टपणे निर्णय केला ना. बरोबर ना. त्यामुळं या ठिकाणी जीवाची परितुके महेशेशी म्हणजे जे सच्चिदानंद घन ईश्वराचं अधिष्ठान रूप असणारं ब्रह्म, त्या ब्रह्माच्या स्वरूपाशी तो एकरूप होऊ शकतो. त्याला तोलला जाऊ शकतो, तुलना केली जाऊ शकते. म्हणून तो जीवाची परितुके महेशेशी. महेश म्हणजे ब्रह्म, महान असणारा ईश्वर अर्थात ब्रह्म. एवढे जे महिमेचे करणे ते वाचाबळे वानुमी कवने, का सूर्याची या अंगा उठणे लागत असे. जेव्हा मनुष्य श्रीगुरु ईश्वर ब्रह्म यांचं चिंतन करतो किंवा त्याचं वर्णन करतो, तर वर्णन करत असताना त्याला लवकरच शब्दात परमात्म्याला शब्दाने आपण त्याचं वर्णन करत असतो. तो वास्तविक काय आहे तर तो काय तुझ्या मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप, मनवनी माप भक्ती केले, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न गणवे ना न मोजवे. अशा प्रकारची त्याची स्थिती. वाणीनं वर्णन करता करता माणसाला इतकं वाटतं का जणू काही शब्द प्रमाणाचा परमात्म्याला आपण विषयच करून बोलत आहोत आणि विषय होतोही असं वाटतं. म्हणून जेव्हा शब्दाने बोलतो ना, माणसाने लवकरच न बोलण्याचं काय घेशील, इकडं सांगणाऱ्याचं किंवा ऐकणाऱ्याचं, दोघांच्या वृत्ती इकडे गेल्या पाहिजेत की सांगत असताना इथं शब्द चाललेत आहे की नाही, शब्दाचा अर्थ काय आहे. बरोबर ना. त्या अर्थामध्ये परस्पर विरोध काय आहे, त्यांचा समन्वय काय आहे, आणि ही सगळी अर्थरूपता प्राप्त करून देण्यासाठी हा सगळा प्रपंच चालू आहे. असं नाही तर काय, जीवनातला बराच काळ गेला परोक्ष ज्ञान, नंतर कळायला लागलं की अपरोक्ष ज्ञानानेच खरा पुरुषार्थ आहे. जेवढं आयुष्यभर अध्ययन केलं ते शब्दाचा काय झाला उपयोग आहे की नाही. आणि तुम्ही श्रवण केलं आणि श्रवणामधून तुम्हाला प्रतिबंध आहेत, काय प्रमाणा संभावना प्रमेय आपलं विपरीत भावना आणि प्रमेया संभावना प्रतिबंध आहे. आणि तुम्ही रात्रंदिवस पुन्हा शब्दाची सेवा करायला लागले आणि तुम्ही म्हणायला लागले तुका म्हणे आम्हा शब्दाची हा देव, असं जर तुम्ही म्हणायला लागले आणि जर त्याची शब्दाचं तुम्ही कितीही जरी सेवा करत राहिले तरी तुम्हाला खरं वास्तव जी काही वस्तुस्थिती आहे ती अनुभवाला येईल काय, येणार नाही. चिंतन याच्यासाठी चाललं की हे शास्त्राचं चिंतन करत असताना हे शब्द मागं पडून माऊली काय सांगतात, आगा काय बोलाची वाली पफेडी जे आहाच बोलाची वाली पफेडी, शब्द हे वरवर असणारं टर्पल आहे, त्या टर्पलाला बाजूला करा, आहाच बोलाची वाली पफेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे. ब्रह्माच्या अंगा घडीजे म्हणजे स्वरूपाने होऊन जा मला. आणि ते ब्रह्म कसं आहे, आवाजचे आहे. ज्या वेळेला शब्द पाठीमागं पडतो, त्या शब्दाचं ज्या वेळेला कुंठित होते वाणी, त्याच वेळेला त्या परमात्म्याचं काही ना काही झळक आपल्याला मिळू शकते. तेव्हा शास्त्राचं चिंतन करत असताना कायम त्याच्यामध्ये जीवनमुक्तीच्या प्रतिबंधामध्येच ना एक वासना ज्या सांगितल्या त्याच्यात शास्त्र वासना सांगितलेली. जशी लोकवासना आहे तशी कोणती वासना आहे, शास्त्र. त्या शास्त्र वासनेमध्ये एक कोणती वासना सांगितली, उपस्थिती ठेवण्याची वासना. की माझं हे पाठ गाथा सगळा माझा पाठ होता आणि मला आता हरिपाठसुद्धा आठवत नाही, आता काय माझ्या जीवनात केल्याचा उपयोग झाला असं नाही वाटलं पाहिजे. हे सगळं विसरायचंच होतं आहे की नाही. मग त्या खेडला ते संन्यासी महात्मा होते, काशीहून ते काशीमध्ये ज्ञानवापीमध्ये जेवढ्या चर्चा होत्या त्याच्यातल्या सर्वात अधिक विजयपत्र त्यांना मिळाली होती. तर त्यांनी एकदम वयाच्या 80व्या वर्षी एकदम कोणालाही न कळता
काशी सोडली आणि इथं एका स्मशानभूमी आहे जी खेडची, ते कोणतं चक्रे काय आपलं द्यायचे चक्रेश्वर, त्या चक्रेश्वरच आहे ना, त्या मंदिरात अजूनही आहे ती खोली, म्हणजे आता इतक्यात माहीत नाही. तर त्या खोलीमध्ये एक अंधारी खोली, त्यांनी इथं आलेल्या लोकांकडं मला कुठंतरी स्थान द्या, मग त्या लोकांनी स्थान दिलं. स्वामी महाराज त्यांच्या भेटीला जायचे. तर ते गेल्यावर काय करायचे की स्वामी महाराज म्हणजे मी जेव्हा जातो तेव्हा ते, म्हणजे आम्ही नाही त्यांना पाहिलं, पण स्वामी महाराज त्यांच्या भेटीला नेहमी जायचे. गेले तर ते काय करायचे, एक पासुडी, पूर्वीच्या काळात होते ना ते पासुड्या, म्हणजे गोधडीसारख्या, ते घ्यायचे आणि भिंतीकडं तोंड करायचे आणि दरवाजाकडे पाठ करायचे आणि काय करायचे काय माहिती, असं ते तिच्यामध्ये बसून राहायचे. ते म्हणजे स्वामी तुम्ही नेमके काय करता, तुम्ही तर आयुष्यभर मनन निधी ध्यासन केलेलं आहे आणि तुम्ही आता काय करता नेमकं. तर त्यांनी सांगितलं काही नाही, मी त्या काशीमध्ये जो अध्ययन केलं ना ते विसरण्याचा अभ्यास करतो, ते कसं विसरून जाईल याचा अभ्यास करतो. अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी इथं असं सांग, म्हणजे वाणी जे आहे, शब्द जे आहेत, तर ते शब्द काय ते स्प्रिंगसारखे, स्वामी महाराज नेहमी सांगायचे. आपण त्या पोहण्याच्या तलावात जातो आणि त्याच्यावरती स्प्रिंग असते, मग पोहण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यात उभे राहतो त्या स्प्रिंगवर, आणि स्प्रिंग उभं राहून काय करतो, एकदा जोराचा दाब देतो तर ती स्प्रिंग काय जाते, खाली जाते. आणि ज्यानी दाब दिला तो कुठं जातो, तो खाली जातो का तो तळ्यात फेकला जातो, तो त्याच्यात फेकला जातो. तसे शब्द ही स्प्रिंग आहे, हिला दाबायचं आणि आपल्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण समरस व्हायचं, याच्यासाठी हे आहे. म्हणून बराच काळ गेला तरी शास्त्राध्ययनाचा माणसाचा अभिनिवेश जात नाही आणि त्याला वाटतं की आपण अजून शास्त्राध्ययन केलं, इतकंच नाही केलेलं विसरलं तर ते सर्वात मोठं दुःख आहे त्या माणसाला. त्या विसरण्याचं दुःख फार वास्तविक आहे, त्या हे विसरलंच पाहिजे, आहे की नाही. हाच बोलाची वालिप फेडीजे, ब्रह्माची याची अंगा घडीजे, असं माऊली सांगतात की नाही. पुढं काय आहे, मग सुखेशी सुरवाडीजे, सुखाची माझी अवाच्य असणाऱ्या सुखरूपतेमध्ये कायमचंच समरस व्हावं किंवा त्याच्या तद्रूपतेला प्राप्त व्हावं, यासाठी हे शास्त्राध्ययन आहे. म्हणून आता इतकं तोंड भरून माऊली श्रीगुरूंचं वर्णन करतात, पण आता म्हणतात एवढे जिये महिमेचे करणे, एवढे जिये महिमेचे करणे, ज्यांचा महात्म्य, ज्यांचा गौरव किंवा ज्यांचा ऐश्वर्य, ज्यांची महिमा एवढी मोठी आहे. केवढी मोठी आहे, सारस्वती प्रवेशू बाळकायाती, केवढी मोठी आहे, वाचस्पतीशी करी प्रबंध होडा, केवढी मोठी आहे, तो जीवची परितुके महेशेशी, केवढी मोठी आहे, जो नवरस सुधाब्दीचा थावो लावे. एवढं वर्णन केलं की नाही. मग आता किती सगळी ज्ञानेश्वरी हीच वर्णन करावी, करू शकतात की नाही. आपण माऊली म्हणतात एवढे जे महिमेचे करणे, म्हणजे आपलं चिंतन हे चाललं होतं. तर शब्दाचं आलोडन करत असताना शब्द हे आपलं सर्वस्व आहे, आपलं प्राप्तव्य आहे किंवा त्याची उपस्थिती हेच जीवनात सर्वस्व आहे असं कधी वाटलं नाही पाहिजे. हे शब्द हे आपल्याला हे मार्गदर्शक आपल्या अर्थरूपतेमध्ये नेण्यासाठी हे शब्द आहेत. मग हे जाणून लवकर झालं पाहिजे. म्हणून स्वामी महाराज नेहमी म्हणजे ही स्थिती कधी व्हावी, वार्धक्यात व्हावी का तारुण्यात व्हावी, तारुण्यात व्हावी. वास्तविक ज्यांनी शास्त्राचं अध्ययन केलं त्या लोकांची वार्धक्यात पण नाही होत, पण ती जर तारुण्यात झाली तर स्वामी महाराज म्हणायचे मनुष्य जीवनामध्ये तारुण्यात ज्ञान व्हावं आणि आयुष्य उरावं. का, तारुण्यात ज्ञान झालं आणि जे उरलेलं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये जर त्याला ह्याचं सगळ्याचा अभिनिवेश सुटून तो जर काय त्या अर्थरूपतेमध्ये जर निमग्न झाला तर त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख सोडून दुसरं काय आहे की नाही. मग त्यांनी केलेल्या श्रमाचं खरं सार्थक आहे की नाही. आणि ते जर तुम्ही म्हातारपणी किंवा मरणाच्या अगोदर झालं तर काय उपयोग आहे. स्वामी महाराज सांगायचे पेन्शन सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशी हार्ट अटॅक आला, काय उपयोग आहे. आयुष्यभर श्रवण केलं आहे की नाही त्याचं. तसं या ठिकाणी हे तारुण्यात ज्ञान व्हावं आणि आयुष्य उरावं म्हणजे खरं जीवनमुक्तीचं काय आहे, विलक्षण सुख आहे. म्हणून ह्या गोष्टीची जाणीव आपल्याला असलीच पाहिजे, आहे की नाही. म्हणजे जाणीव असल्यावर कधीतरी लज्जा उत्पन्न होईल आपल्या मनामध्ये किंवा आपलं काय चाललंय नेमकं. एवढे जे महिमेचे करणे, असा म्हणजे ज्या श्रीगुरूंच्या कृपेचा एवढा महिमा आहे, ते वाचाबळे वानू मी कवने, ते माझ्या वाणीमध्ये असणारं किती सामर्थ्य आहे की ज्या सामर्थ्यामुळे मी त्याचं वर्णन करू. याचाच अर्थ काय आहे, माझ्या वाणीला त्याचं वर्णन करणं शक्य नाही, इतका श्रीगुरूंचा महिमा आगाध आहे. आणि मग नाही पण काय आहे, असं आहे
तुम्ही हे ना हे मोठं गुरु कार्य करत आहात, कारण गुरूंचं वर्णन करणं आहे की नाही, हे सुद्धा काय आहे, मोठं कार्य आहे असं कोणी म्हणेल तर तुकाराम महाराज म्हणतात गुरूंचा महिमा हा स्वतःसिद्ध आहे. ज्ञानोबाराय सांगतात त्या ठिकाणी सूर्याची या अंगा उठणे लागत असे, म्हणजे सूर्याचा प्रकाश आहे ना तो फार प्रखर अगदी स्पष्ट रीतीनं पडत नाही. मग काय करा म्हणे, सूर्याला प्रकाशित करण्यासाठी त्याला काय करा, उठणे, त्याला उठणं द्या. जसं आपल्याला दिवाळीच्या दिवशी उठणं, अंगावर असणारा त्या घामाचा झालेलं मालिन्य ते काढण्यासाठी उठणं लागतं, तसं सूर्याला प्रकाशित करण्यासाठी त्याचं स्वच्छता करण्यासाठी उठणं लावण्याची गरज आहे का? नाही. त्याचप्रमाणे श्रीगुरूंचं वर्णन तुमच्या शब्दमाधुर्य काय, तुमच्याजवळ ज्या कला असतील, काव्य रस त्याला अनुरूप असणाऱ्या शब्दयोजना, सामासिक पद, काय काय कशाचा उपयोग होईल त्याचा, काय म्हणून सांगतात सूर्याची अंगा उठणे लागत असे. आपल्याला आक्षेपार्थाने विचारतात सूर्याच्या अंगाला स्वच्छ करण्यासाठी एखादं उठणं लावून त्याला घासायला पाहिजे की नाही. तुम्ही म्हणाल असं काय बोलता, आहे की नाही. तसंच श्रीगुरूंचा महिमा वर्णन करताना असे वेगवेगळे कितीही जरी तुम्ही वर्णन करायचा प्रयत्न केला, त्यांचा स्वयंमहिमनी त्यांचा स्वतःचा स्वतःसिद्ध महिमा आहे, त्याला तुम्ही काय प्रकाशन करणार आहे की नाही. म्हणून न बोलायचं, काय घ्याल असा झोक आहे ना माऊलीचा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.